नमस्कार मंडळी. स्वाद महाराष्ट्राचा, जायका देशाचा या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, आनंदाचा सण. अशा शुभ मुहूर्तावर काहीतरी खास गोडधोड हवं ना? म्हणूनच आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल खवापोळी, जी तोंडात टाकताच विरघळणारी, तुपात परतलेली आणि अप्रतिम चवदार आहे. ही पोळी खास पद्धतीने कशी बनवायची, ती न तुटणारी, मऊ आणि परफेक्ट होण्यासाठी कुठल्या ट्रिक्स वापरायच्या, हे सगळं मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया या गोड आणि खास रेसिपीला. इथे मी 1 कप खवा घेतलेला आहे. हा खवा आपल्याला असा हाताने फोडून घ्यायचा आहे. खवा नरमच असतो त्यामुळे इझिली तो फुटला जातो. इथे माझा सगळा खवा आता फोडून झालेला आहे. आता मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी अर्धा वाटी बेसन भाजून घेणार आहे. खव्यामध्ये जर आपण हे बेसन मिक्स केलं, भाजलेलं, की ही खवापोळी आपली विरघळत नाही आणि तुटतही नाही. त्यामुळे बेसन छान खमंग भाजून घ्यायचं आहे. इथे साधारण मी 3 ते 4 मिनिट हे बेसन भाजून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता थोडा आपल्या बेसनाचा कलर चेंज झालेला आहे. म्हणजे आपलं बेसन भाजून झालेलं आहे. याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता याच कढईमध्ये आपल्याला तो खवा नरम करून घ्यायचा आहे. मी इथे तूप वापरलेलं नाही आहे, कारण खव्यामध्ये ऑलरेडी तूप असतंच. दुधानेच बनलेला असतो, त्यामुळे त्याला तुपाची गरज नाही आहे. इथे छान आपल्याला विरघळेपर्यंत हा खवा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा खवा कसा वितळतो आहे. एवढी थिकनेस येईपर्यंत हा खवा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. साधारण 4 ते 5 मिनिट आपण हा खवा भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता त्याला कसं तूप आपोआपच सुटतंय. चमच्याने असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इतकं कन्सिस्टन्सी असल्यावर आपल्याला ही गॅस बंद करून द्यायची आणि याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याला थंड होऊ द्यायचं आहे. हे जे आपण खवा घेतला आहे त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. आता आपण तोपर्यंत कणिक मळून घेऊया. इथे मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कणिक घेतलेली आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याने आणि इथे डो बनवून घ्यायचं आहे. याला थोडं तूप लावून 5 ते 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं. आता आपण इथे गूळ घेणार आहे. आपण गुळाचीच खवापोळी बनवत आहे. तर गूळ आता इथे माझा खवा थंड झाला आहे. त्यामध्ये आपण जे भाजलं होतं बेसन ते टाकून घेऊया आणि जो गूळ आपण बारीक करून घेतला होता तो यामध्ये टाकून घेऊया. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं. आता इथे आपला डो तयार आहे खवापोळीसाठी. तुम्ही बघू शकता. आता ही जी ट्रिक आपण वापरली आहे त्यामुळे ही खवापोळी बिलकुल तुटणार नाही. आता एक कणिकचा गोळा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला खोवाचा गोळा बनवायचा आहे. थोडं हे आधी लाटून घेऊया. हां, आता यामध्ये आपण एक खोव्याचा गोळा, जसं आपण पुरण भरतो तसं याला भरून घ्यायचं आहे आणि याला परत थोडं कणिक लावून घेऊ म्हणजे चिपकायला नको खाली आणि लाटून घ्यायचं आहे.
आता इथे आपली खवापोळी लाटून झालेली आहे. चला त्याला भाजून घेऊया. तव्यावर थोडं तूप सोडायचं आहे आपल्याला. मंद आचेवरच आपल्याला ही खवापोळी शिजवून घ्यायची आहे. पलटवून घेऊ. दोन्ही साईडनी बरोबर झाली पाहिजे. परत मी पलटवून घेतलेली आहे. थोडी थोडी खवापोळी फुगताना तुम्हाला दिसत असेल. परत पलटवून घेऊ. इथे आपली आता खवापोळी एकदम परफेक्ट रेडी आहे. तुम्ही बघू शकता. आता याला मी बाजूला काढून घेते. परत एक पोळी तुम्हाला शेकून दाखवते. थोडं पोळी पलटवून घेऊया आणि आता आपण थोडं तूप सोडूया यावर. टम्म अशी आपल्याली खवापोळी इथे फुगताना दिसते आहे. दुसऱ्या साईडनी पण तूप लावून घ्यायचं. तर मंडळी, आपली गुढीपाडवा स्पेशल खवापोळी इथे तयार आहे. बघा किती छान नरम तुपात परतलेली आणि स्वादिष्ट झालेली आहे. अशी पोळी तुम्ही खाल्ली की पुन्हा पुन्हा मागणार याची खात्री आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया रेसिपीसह. थँक्यू.